नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहे ढाबा स्टाईल अक्का मसूर। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात होणार आहे। तर चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर अक्का मसूर बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मसूर, वजनी प्रमाण बघितलं तर मी 125 ग्राम मसूर घेतलेला आहे। आता हा मसूर एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपण कमीत कमी 4 ते 5 तास व्यवस्थित भिजत घालायचा आहे, ज्यामुळे पटकन तुटेल असा भिजला पाहिजे। मसूर व्यवस्थित भिजल्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे। तर कांदा एकदम आपण बारीक बारीक चिरलेला आहे। तर कांद्याचं प्रमाण हे मसूराच्या डबल असायला हवं। म्हणजे मी इथे जर का 125 ग्राम मसूर घेतलेला आहे तर इथे आपण 250 ग्राम कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। आता कांदा बारीक चिरून झाल्यानंतर इथे आपण एक कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई एकदम व्यवस्थित तापू द्यायची आणि या कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे। तर इथे तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं आहे। मी मोठे एक 5 ते 6 चमचा घेतलेला आहे। इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण 2 मोठे चमचे जिरे घालून घेणार आहे आणि जिरे एकदम छान असं तडतडू द्यायचं आहे। जिरे छान तडतडल्यानंतर आपण जो कांदा घेतलेला आहे तो सगळा या तेलामध्ये घालायचा आहे आणि कांदा एकदम छान लाल रंग होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। तर मंडळी, कांदा भाजायला थोडासा वेळ जातो, त्यामुळे यामध्ये तुम्ही चिमटभर असं मीठ घालू शकता, त्यामुळे कांदा थोडासा पटकन भाजला जातो। तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता थोडासा कांद्याचा रंग बदललेला आहे। आता यावेळेस आपण इथे एक मिरची घालायची आहे। तर एकच मिरची मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती या कांद्यामध्ये घातलेली आहे। आणि आता त्याचसोबत मी आलं आणि लसूण ठेचून घातलेला आहे। तर इथे मी 1 चमचा आलं लसूण मी ठेचून घेतलेला आहे, ते घालणार आहे आणि व्यवस्थित आता परतायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ठेचलेलं आलं लसूण मिरची छान अशी परतली गेलेली आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला जसा हवा आहे तसा भाजला गेलेला आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये एकदम हॉटेलमध्ये कसं छान एकसंग अक्का मसूर होण्यासाठी जो सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरला जातो तो आपण वापरलेला आहे, तो म्हणजे खाण्याचा सोडा। तर तुम्ही बघू शकता की इथे मी अर्धा चमचा फक्त खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि तो आता व्यवस्थित असा या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला असं सतत हलवत 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर म्हणजे अक्का मसूर ही रेसिपी अत्यंत साधी सोपी आहे, पण कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ जातो। पण तेवढा वेळ आपल्याला कांदा व्यवस्थित परतण्यासाठी द्यायलाच हवा आहे, कारण आपल्याला जशी कांद्याची फक्त ग्रेव्हीच तयार करणार आहोत आपण आणि आपल्याला जर का अक्का मसूर छान एकसंग आणि ग्रेव्ही हवी असेल तर आपल्याला कांदा कमीत कमी 10 मिनिट मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित परतायलाच हवा। आता यानंतर आपण घालणार आहोत मसाले। तर मी सुरुवातीलाच घातलेला आहे चवीपुरतं मीठ, त्यानंतर इथे आपण लाल तिखट घालतो आहे। तर हे घरचाच मसाला आहे। मी सुरुवातीला 2 चमचा लाल तिखट घातलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे की ज्यामुळे आपल्या अक्का मसूरला छान असा रंग येईल। आता हे व्यवस्थित आपण पुन्हा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की 3 ते 4 मिनिटांमध्येच मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि रंग पण एकदम छान दिसतोय। आता या स्टेजला जो अक्का मसूर भिजवलेला आहे तो सगळा घालून घ्यायचा आहे आणि हलवून घ्यायचा आहे। आता हा मसूर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर यावरती आपण घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणावरती आपण पाणी घालणार आहोत। तर पाणी आता व्यवस्थित घातल्यानंतर आपण साधारण 5 मिनिट हे असंच ठेवलं होतं। आता तुम्ही बघू शकता की मस्त अशी पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे आणि खाली मसूरसुद्धा छान असा उकळतो आहे। तर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हे जे झाकणावरचं पाणी आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर मंडळी, इथे बघू शकता पाणी घातल्यानंतर मी पुन्हा एकसारखं एकजीव केलेलं आहे, पुन्हा यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि आपण यामध्ये पुन्हा एकदा यामध्ये पाणी घालायचं आहे। आता हे पाणी पुन्हा एकसारखं तापेपर्यंत वाट बघायची आहे। तर साधारण 5 मिनिटानंतर आपण पुन्हा उघडून बघतोय। तर इथे तुम्ही बघू शकता अक्का मसूर मस्त उकळलेला आहे। आता याला आपण हलवून बघायचं आहे आणि एखादा अक्का मसूर हातात घेऊन व्यवस्थित दाबून बघायचा तो शिजलेला आहे की नाही। तर तुम्ही इथे बघू शकता की याच वेळेला मस्त असं तोंडाला पाणी सुटेल असा छान असा अक्का मसूर तयार होत आहे।
तर आपल्याला थोडंसं पाणी घालायची गरज आहे. त्यामुळे जे ताटावरती पाणी गरम केलं होतं ते सगळंच मी या अख्खा मसूरमध्ये घातलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा 5 मिनिट छान अशी वाफ दिल्यानंतर आपण पुन्हा एकदा हलवून बघतो आहे. तर मंडळी, तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी एकसारखी हॉटेलमध्ये जशी कन्सिस्टन्सी असते अगदी तशीच आलेली आहे. आता हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. गॅस फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे. आणि आता इथे आपण जो तडका बनवणार आहे त्यासाठी इथे मी तडका पॅन गरम करायला ठेवलं. ते गरम झाल्यानंतर 2 छोटा चमचा आपण तेल घालायचं आहे आणि तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे. तेल तापल्यानंतर आपण पुन्हा एकदा 2 मोठा चमचा आपण जिरे घालणार आहोत आणि जिरे मस्त असं तडतडू द्यायचं. तुम्ही इथे बघू शकता की सगळं फुलून वरती आलेलं आहे. आता या तडक्यामध्ये पुन्हा एकदा आपण आलं आणि लसूण छान ठेचून या तडक्यामध्ये घातलेलं आहे. तर मंडळी, लक्षात ठेवा इथे मी कुठेही आलं लसूण पेस्ट वापरलेली नाही, तर मी आलं आणि लसूण ठेचूनच घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे. आणि आता याचा रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण 1 मीडियम साईजची लाल मिरची तोडून घातलेली आहे. आता ही छान अशी परतायची आहे. आता हा तडका छान असा तयार झाल्यानंतर यामध्ये आपण चिमटभर घातलेला आहे हिंग. आता हिंग घातल्यानंतर गॅस बंद करायचा, एकदा हलवायचा आणि हा तयार झालेला तडका आपण या तयार केलेल्या मसूरवरती आपण घालणार आहोत. आणि तडका घातल्यानंतर पुन्हा एकदा हा तडका एकजीव करायचा आहे आणि गॅस फ्लेम हा एकदम लो ठेवायचा आहे आणि कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला 7 ते 8 मिनिट व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे. आणि अधूनमधून हे असं आपण हलवून बघायचं आहे की जसं आपल्याला हवी आहे तशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे की नाही. तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिटांमध्ये आपला मस्त असा हॉटेल स्टाईल अख्खा मसूर असा छान तयार झालेला आहे. तर मंडळी, कशी वाटली माझी एक साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.